हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. नव्या दिवसाची नवी सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तर बघा, आज आहे संडे, सुट्टीचा दिवस. तर आज आमच्याकडे पाणी आलेलं होतं. पाण्याचा दिवस पण होता त्याचबरोबर. तर तुम्ही इथे बघू शकता. पाण्यामुळं मला खूप उशीर झालेला होता. सकाळी आमचा नाश्ता वगैरे झालेला होता, पण ते काही मी क्लिप शूट केलेलं नाही. खूप घाई होती, गडबड होती सकाळी. त्यामुळं मग मी आत्ता करणार आहे. जास्त स्वयंपाक काही करायचा नाही मला, कारण तुम्हाला तर माहीतच आहे, शनिवार आणि रविवार 2 दिवस वीकेंडचे दिवस माझे मिस्टर जे असतात ते गावाकडे जातात. त्यामुळं पूर्ण असं थाळी टाईप स्वयंपाक मला जास्त संडेला करायची गरज पडत नाही, कारण मुलं आणि मी दोघेच असतो. तर मग तुम्ही इथे बघू शकता, मी एका साईडला ठेवले दूध तापवायला. दूध तापवायचं राहिलेलं होतं माझं. आणि आज मी करणार आहे जिरा राईस आणि डाळ, म्हणजे आपलं वरण भात म्हणलं तरी चालेल. तर इथं तुम्ही बघू शकता, मी इथं जिरा राईस करणार आहे. तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि थोडं पाणी टाकलेलं आहे. तर पाणीही बघा, मी अशा प्रकारे स्वयंपाकाला जेवढं लागतं तेवढं एकदाच मी भरून घेते किचन ओट्यावर, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. प्रत्येक वेळेस पाणी घेण्यासाठी आपल्याला भांड्याकडे किंवा टिपाकडे जाण्याची गरज लागत नाही, कारण जेव्हा आपण नेहमी नेहमी हात लावतो तेव्हा ते पण घाण होतं. आणि आता इथे बघू शकता, इथं पाणी मी फोडणी दिलेली आहे जिरा राईसला. आणि पाण्याला उकळी येईस्तोवर मी इथं टोमॅटो वगैरे कट करून घेते आणि इथं कोथिंबीर पण कट करून घेते, कारण हे आपल्याला हवं आहे डाळीसाठी. तर कुकरमध्ये वरण भात दोन्ही एकत्र लावलं असतं तर दोन्ही झालं नसतं, कारण माझं कुकर छोटा आहे आणि मोठं जे आहे ते मोठं थोडंसं त्याला प्रॉब्लेम आलेला आहे, खराब झालेलं आहे. तर म्हणलं सेपरेटच करून घ्यावं. तर मी इथे डाळ कट करून घेतली आहे. तोपर्यंत आपलं जे फोडणी दिलेलं होतं त्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये मी तांदूळ वगैरे धुवून घेतलेले होते ते टाकून घेतले आणि त्याला व्यवस्थित हलवून चवीनुसार मीठ वगैरे टाकलेलं आहे यामध्ये. आणि हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, मी झाकून एका ठेवून दिलेले आहे आणि एका साईडला आपलं दूध पण तापत आहे. तर तोपर्यंत मी भाजी वगैरे कट करून घेते. टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर पण कट करून घेतली आहे. तर आता आपल्याला कांदा पण कट करून घ्यायचा आहे. तर नेहमी मी वरणामध्ये कांदा यूज करत नाही, पण मी आज कांदा पण टाकणार आहे. तर एक कांदा मी छोट्या आकाराचा बारीक कट करून घेते आणि ते आपल्याला व्यवस्थित. तर तुम्ही इथे बघू शकताय, पाठीमागं भांड्याचं टोपलं दिसत असेल तर ते रात्रीचे भांडे आहेत, मला सकाळी लावणं झालंच नाही, ते तसंच आहे. तर मग मी नंतर आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ते लावून घेईन. तर इथे बघू शकताय, मी कांदा कट करते. आता मी कांदा कट करून घेते आणि नंतर तुम्हाला बोलते. कांदा वगैरे कट करून घेतलेलं आहे आणि तो इथं बघू शकता, आपलं दूध वगैरे पण तापलेलं आहे. तर दूध बंद केलेलं आहे मी. आणि वर्धन आलेला होता खाली खेळण्यासाठी, कारण सुट्टी आहे त्यामुळं तो खाली आलेला होता. तो सगळे मुलं खेळत आहेत बाहेर, त्यांचा खूप गोंधळ चालू आहे. आणि आता आपल्याला वरण करायचं आहे, म्हणजे डाळ करायची आहे. तर त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच प्रमाणामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर मी दोन्ही मिक्स करते, कधी कधी 3-4 सगळ्या डाळी पण मिक्स करून करते किंवा कधी कधी सेपरेट पण करते. तर मी आज मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही मिक्स करून वरण करणार आहे. तर डाळ व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आणि तर आता आपण बघा, दुधाचं पातेलं साईडला ठेवून देऊ आणि त्याच्यावर ट्रान्सफर करू आपल्या भाताची कढई. आणि अलीकडल्या साईडला गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता, मी कुकरमध्ये करणार आहे डाळ. डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देऊन डाळ करणार आहे. तर नेहमी आपण काय करतो, पहिल्यांदा वरण भाताचा कुकर लावतो, त्यानंतर मग डाळीला फोडणी देतो कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये. पण तर आज तसं करणार नाही, मी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार आहे आणि नंतर कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मी यामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही टाकलेलं आहे. तर तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता. तूप टाकल्यानंतर पण फ्लेवर खूप छान लागतं, पण मी तेलच टाकलेली आहे. आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो थोडेसे स्मॅश झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायचं आहे. त्यानंतर हे टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे.
तर लाल मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता माझी मुलं लहान आहेत त्यामुळे मी थोडंसं कमी प्रमाणामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर मी इथे बघा बेसिक जे आपले मसाले आहेत, हळद, मिरची पावडर, हिंग हेच टाकलेलं आहे आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच प्रमाणामध्ये मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. तर आता आपल्याला याला मस्त कुकर लावून द्यायचा आहे. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. ज्या प्रमाणात आपण डाळ शिजवला 3 शिट्ट्या करतो वरण भात चा कुकर लावल्यानंतर, ज्या प्रमाणात 3 शिट्ट्या करतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला 3 शिट्ट्या करायचा आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, एक इथं टीप देते की मी तर यामध्ये तुम्हाला चमचा टाकलेला दिसला आहे. कारण जेव्हा आपण कुकर लावतो ना तेव्हा डाळीचं पाणी हे वरच्या साईडला येतं शिट्टीमधून आणि सगळं कुकर घाण होतं. तसं जर व्हायचं नसेल तर अशा प्रकारे 1 स्पून छोटासा चमचा किंवा काहीतरी यामध्ये टाकून द्यायचं, जेणेकरून आपल्याला कुकरचं पाणी हे वर येणार नाही किंवा कुकर बिलकुल घाण होणार नाही. तर इथं मी कुकर लावून दिलेलं आहे. तर आता मी करते इथं भांडे लावून घेते. तर काल रात्रीपासूनचे भांडे धुवून ठेवलेले होते, सकाळी नाश्ता केला होता ते पण भांडे होते. तर ते सगळे भांडे मी लावून घेते, कारण सकाळी पाणी आलं होतं त्यामुळं काहीच करणं झालं नाही. तर इथं मी भांडे सगळे लावून घेते. तर इथं मी सगळे भांडे लावून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला बोलते. तर इथे मी सगळे भांडे लावून घेतलेले आहे आणि कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे. तर कुकर होईस्तोवर लगेच आपल्याला किचन ओटा साफ करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. तर इथे बघू शकता मी व्यवस्थित सगळा किचन ओटा साफ केलेला आहे. सकाळी तर मी एकदा स्वच्छ धुवलेला होता. तर आता जास्त काही घाण झालेलं नव्हतं. आपण पोळी वगैरे केली नाही त्यामुळे जास्त घाण झालेलं नाही. पोळ्या वगैरे केलं की थोडंसं घाण होतो किचन ओटा, पण पोळे वगैरे केलेलं नाही त्यामुळे किचन स्लॅब जे आपला आहे तो जास्त घाण झालेला नाही. एक ओला कपडा घेऊन ते पूर्ण साफ करून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता आपलं किचनचा स्लॅब जो आहे तो पण स्वच्छ झालेला आहे आणि आपला भाताचा कुकरही झालेला आहे. तर मी इथे गॅस काय करतोय, गाय करतोय, दादाला गाय करतोय होय. शौर्य, शौर्य काय करतोय तू? गाय करतोय, कसं करतोय गाय? तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या कुकरवर बिलकुल पाणी आलेलं नव्हतं. डाळीचं कुकर बिलकुल घाण झालेलं नव्हतं. एनी टाईमला आपल्या कुकरवर सगळं घाण डाळीचं पाणी वर येतं आणि कुकर घाण होतं. पण अशा प्रकारे जर 1 स्पून आपण आतमध्ये टाकला तर कुकरमधून पाणी बिलकुल वर येत नाही. ही टीप तुम्ही नक्की करून बघा. केल्यानंतर तुम्ही मला कमेंट्स करा तुम्हाला आवडली असेल तर. तर याचा मला तरी फरक दिसला, तुम्हाला दिसतोय का नाही ते पण सांगा. तर डाळ आपली झालेली आहे. याला फक्त रवीनं मी थोडंसं स्मॅश करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली डाळ झालेली आहे. तर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त आता शिवांश मुलांना जेवायला देते. तर टाईम झालेला आहे. तर शिवांशला मस्त वरण आणि भात देते, तर तो जेवण करून घेईल. तर आत्ता वाजलेले आहेत 3. सकाळची सगळी कामे झालेली आहेत. तर ॲक्च्युली आज पाणी आलं होतं त्यामुळे भरपूर सारं काम होतं सकाळपासून. जास्त काही मी तुम्हाला शूट करू शकले नाही, कारण पाणी असलं की भरपूर काम असतं. क्लिनिंग, साफसफाई भरपूर काही असतं. त्यामुळे सकाळपासून पाण्यामध्येच दिवस गेलेला आहे आज. आणि कपडे वगैरे पण जास्त धुण्यामध्ये आले होते आज. तर मुलांना झोपून म्हणजे घरीच आईपाशी ठेवून आता थोडंसं बाहेर जायचं आहे मला. तर मी बाहेर जाऊन येते. तोपर्यंत मी गावाकडे पप्पाच्या गावी गेल्यानंतर त्यांच्या बांधकामाची थोडीशी क्लिप मी शूट केलेली होती, ते पुढे मी अटॅच करते. ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. हे पुढे जे आहे ते पूर्ण अंगण आहे आणि अशा प्रकारे बांधकाम चालू आहे. 2 स्लॅबच्या रूम काढलेले आहेत आणि ते पुढे थोडेसे पत्रे घालून पूर्ण मोठा जो पुढच्या साईडला बांधकाम दिसते तुम्हाला अर्ध झालेलं, ते पूर्ण एक सोफा टाईप करायचं आहे, मोठा हॉल. तर इथे बघू शकता 2 रूम मस्त बांधलेले आहेत. आणि या साईडला जे आहे ते बाथरूम आहे, या साईडला जे आहे ते बाथरूम आहे.
आणि इकडं पूर्ण पॅक करायचं आहे. आणि ही जी रूम आहे ती किचन रूम आहे. या साईडला इथे खिडकीच्या इथं किचन वाटा वगैरे करायचा आहे. तर बांधकाम आणखीन चालू आहे. तर जसं जसं मी गावाकडे गेल्यानंतर मला क्लिप मिळते तसं तुमच्यासोबत मी शेअर करेनच आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा शेअर कर. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिव.